स्वामी समर्थ यांच्या 15 अमूल्य शिकवणी आयुष्य बदलून टाकतील. खरंच तुम्ही एकदा नक्कीच जाणून घ्या. तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे महान संत, दत्त अवतार म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ यांच्या 15 अमूल्य शिकवणी. या शिकवणी फक्त अध्यात्मासाठी नाहीत, तर आपल्या दैनंदिन जीवनासाठीही मार्गदर्शक आहेत. पहिली शिकवण, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही स्वामींची सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी विश्वास ठेवा, देव तुमच्या सोबतच आहे. भीती सोडा आणि श्रद्धा ठेवा. दुसरी, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. कोणतेही काम करताना संयम ठेवा. घाईमध्ये निर्णय घेतल्याने नुकसानच होते. देवावर विश्वास ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. तिसरी, नामस्मरणाची ताकद. श्री स्वामी समर्थ हे नाव जपल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात. दररोज 108 वेळा नामस्मरण केल्यास मनोबल सुद्धा आपले वाढते. चौथे, कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करा, फळं देण्याची जबाबदारी देवावरती सोडून द्या. पाचवी शिकवण, अहंकार सोडा. अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वामींनी नेहमी नम्रतेचा मार्ग दाखवला. सहावी, सर्वांशी प्रेमाने वागा. जात, धर्म, श्रीमंती, गरिबी याचा भेद न करता सर्वांना समान दृष्टीने पहा. 7, संकटात धैर्य ठेवा. वाईट काळ कायमचा नसतो. धैर्य ठेवल्यास परिस्थिती सुद्धा बदलते. 8वी शिकवण, गुरुचे महत्त्व ओळखा. गुरुशिवाय ज्ञान पूर्ण होत नाही. गुरु मार्गदर्शक असतो, जो अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जातो. दान आणि सेवा करा. 9, गरीब, गरजू आणि दुःखी लोकांची मदत करा. निस्वार्थ सेवा हीच खरी पूजा आहे. 10वी शिकवण, मन शुद्ध ठेवा. वाईट विचार, मत्सर, द्वेष यापासून दूर राहा. शुद्ध मनातच देव वास करतो. 11, संयम ठेवा. रागावरती नियंत्रण ठेवा. रागामुळे घेतलेले निर्णय सुद्धा चुकीचेच ठरतात. 12, संकट ही परीक्षा आहे. देव आपल्या भक्तांची परीक्षा घेतोच, परंतु जो भक्त श्रद्धा ठेवतो त्याला शेवटी यश मिळतेच. 13, समाधानात सुख आहे. जास्त लोभ करू नका. जे आहे त्यातच समाधान मानल्यास खरे सुख मिळते. 14, सत्संगाचे महत्त्व. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यास विचार सुद्धा शुद्ध होतातच. 15वी शिकवण, देवावर पूर्ण विश्वास ठेवा. पूर्ण विश्वास ठेवल्यास चिंता कमी होते. जीवनातील प्रत्येक गोष्ट सुद्धा देवाच्या इच्छेनेच घडायला सुरुवात होते. आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहिलं की स्वामी समर्थांच्या शिकवणी 15 अमूल्य शिकवणी. आता अधिक खोलमध्ये याचा आपण अर्थ समजून घेणार आहोत, जेणेकरून आपण ते आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरवू शकू. पहिली शिकवण, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वासाची ताकद. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना संकटाच्या काळात धीर दिला आहे. जेव्हा एखादा भक्त निराश होऊन स्वामींच्या चरणी जात असे, तेव्हा ते म्हणत, भिवू नकोस, याचा अर्थ फक्त शब्द नव्हे, तर विश्वास आहे आणि एक दैवी आश्वासन आहे. आजच्या काळात नोकरीची चिंता, आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, अशा वेळी ही ओळ आपल्याला मानसिक बळ देते. श्रद्धा आणि सबुरी यशाचा मंत्र. कधी कधी आपण देवाला प्रार्थना करतो आणि लगेच फळ अपेक्षित असते, पण स्वामींची शिकवण सांगते, योग्य वेळ आल्यावरच फळ मिळते. उदाहरणार्थ, बिया पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही. त्यासाठी पाणी, सूर्यप्रकाश, वेळ लागतो. तसंच आपल्या प्रयत्नांनाही वेळ द्यायला शिका. नामस्मरण
आणि मनशांतीचा सोपा उपाय. श्री स्वामी समर्थ या नावातच प्रचंड शक्ती आहे. दररोज सकाळी 11, 21 किंवा 108 वेळा नामस्मरण केल्यास मन शांत होते, भीती कमी होते, सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते. जप करताना तुमचं मन एकाग्र ठेवा. 4 आहे कर्मयोग. काम करा, तक्रार करू नका. स्वामी समर्थांनी कधीच आळशीपणाला प्रोत्साहन दिले नाही. ते सांगतात, प्रामाणिकपणे कर्म करा, फळाची चिंता सोडा. आजच्या काळात विद्यार्थी अभ्यास प्रामाणिकपणे करावा, व्यवसायात सचोटी ठेवावी, घरातील जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडाव्यात. 5 आहे नम्रता. खऱ्या भक्ताचे लक्षण. अहंकार माणसाला खाली आणतो. स्वामी समर्थांनी राजापासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांना समान दृष्टीने पाहिले आहे. मोठेपणा पदामुळे नाही, तर स्वभावामुळे ठरतो. 6 आहे सेवा हीच खरी पूजा. मंदिरात फुलं वाहणे ही पूजाच आहे, पण एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे ही त्याहून मोठी खरी पूजा आहे. स्वामींची शिकवण सांगते, ज्याच्यात देव पाहतो त्याची सेवा करा. 7 आहे संकट म्हणजे शिक्षा नाही, ती परीक्षा असते. कधी कधी आपल्याला वाटते की देव आपल्याला शिक्षा देतो, पण स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, संकट ही आपली श्रद्धा तपासण्यासाठी येतात. सोने जसे अग्नीमध्ये तपते, तसेच भक्त संकटामधून अधिक मजबूत होतो. समाधान. 8 समाधान खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली. जास्त पैसा, जास्त वस्तू, जास्त अपेक्षा या सगळ्यांमुळे मन अस्वस्थ होते. स्वामी शिकवतात, जे आहे त्यात आनंद माना. 9 आहे सत्संग, विचार शुद्ध ठेवण्याचा मार्ग. वाईट संगतीमुळे मन विचलित होते. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यास सकारात्मक विचार वाढतात, चुकीच्या सवयी कमी होतात, आत्मविश्वास वाढतो. गुरुभक्ती. 10 आहे गुरुभक्ती, आध्यात्मिक प्रगतीचा पाया. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. स्वामी समर्थांनी स्वतःला कधी देव मानलेच नाही, तर भक्तांचा मार्गदर्शक म्हणून उभे राहिले. स्वामी समर्थांच्या या शिकवणी फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर त्या आचरणात आणण्यासाठी आहेत. जर तुम्ही सुद्धा संकटात असाल, निराश असाल, तर एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. आपण भाग 1 आणि भाग 2 मध्ये स्वामी समर्थांच्या अमूल्य शिकवणी समजून घेतल्या. आता शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण शिकवणी जीवनात कशा उतरवायच्या आणि त्यांचा खरा अनुभव कसा घ्यायचा ते पाहूयात. संकटात स्वामींची कृपा कशी ओळखावी. अनेकदा आपण म्हणतो, देवाने माझं ऐकलंच नाही, पण कधी विचार केला आहे का? कदाचित जे घडलं ते आपल्या भल्यासाठीच असेल. स्वामी समर्थांची कृपा नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते, पण ती नेहमी आपल्या हितासाठीच असते. मनातील भीती कशी दूर करावी. जेव्हा मनात भीती येते तेव्हा शांत बसा, डोळे मिटा आणि 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. नामस्मरणामुळे हृदयगती शांत होते, मन स्थिर होते आणि आत्मविश्वास सुद्धा वाढतो. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. स्वामी समर्थ सांगतात, वाईट संगतीमुळे चांगले मनही बिघडते. जर कोणी सतत तुमचा आत्मविश्वास कमी करत असेल, नकारात्मक बोलत असेल, मत्सर करत असेल, तर अशा लोकांपासून अंतरच ठेवा, दूर राहा, त्यांच्याशी बोलणं कमी करा. 4 आहे स्वामींवर पूर्ण समर्पण म्हणजे काय. समर्पण म्हणजे, देवा माझं सर्व काही तुझ्यावर सोपवलं आहे. याचा अर्थ आळशीपणा नाही, तर प्रयत्न करून परिणाम देवावर सोपवणे. घरात सकारात्मक ऊर्जा कशी वाढवावी. दर गुरुवारी स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींचा फोटो स्वच्छ ठेवा. सकाळी अगरबत्ती लावा. भांडण घरामध्ये करायची शक्यतो टाळाच. जिथे शांतता असते तिथेच खरा तर देवाचा वास असतो. आर्थिक अडचणीत स्वामींची शिकवण. स्वामी समर्थांनी कधीही लोभ शिकवला नाही. ते सांगतात की
कष्ट करा, प्रामाणिक राहा. पैशासाठी चुकीचा मार्ग अजिबात निवडू नका. कष्टाचे फळ उशिरा मिळेल, पण नक्कीच मिळेल. 7वं आहे श्रद्धेची खरी परीक्षा कधी होते? जेव्हा प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाही, प्रयत्न करूनही अपयश येते, लोक साथ सोडतात, तेव्हाच खरा श्रद्धा टिकवणे म्हणजे खरी भक्ती आहे. स्वामी समर्थांचे अंतिम जीवनसूत्र: भीती सोडा, नामस्मरण करा, सेवा करा, नम्र राहा, देवावर पूर्ण विश्वास ठेवा. हे जर तुम्ही नियम पाळले तर जीवनात शांती आणि समाधान नक्कीच येईल. स्वामी समर्थांच्या या 15 अमूल्य शिकवणी जर तुम्ही मनापासून स्वीकारल्या तर जीवनातील कितीही मोठं संकट असलं तरी तुम्ही डगमगणार नाहीत. तुम्ही आजपासून एक संकल्पच करा, दररोज किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायचं. एकदा आपण सगळे मिळून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी. सुखाचे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये असावेत, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि व्हिडिओला नक्कीच हाईप द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय गुरुदेव दत्त.